चला मॅचला सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा शिर्डीकरांचा लाडका आवाज कानावरती पडेल. मी स्वागत करतो मनोज बेल्लेकर सरांचं. थँक्यू. धन्यवाद नरेश डोमे सर. आजच्या रजनीतली ही शेवटची मॅच. जिंकेल तो असेल सुपर 8ला आणि जो पराभूत होईल तो उद्या परत एकदा याच मैदानावरती खेळताना पाहायला मिळणार आहे कॉलबॅकच्या राऊंडमध्ये. त्यामुळे जिंकणारा संघ सुपर 8ला कोण आणि पराभूत होणारा कॉलबॅकला संघ कोणता ते आपल्याला पाहिजे. उपस्थित सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. सर्वांना प्रेमाचा नमस्कार. मी समोलोचक जुन्नर भूषण मनोज बेल्लेकरच्या वतीने सर्वांना प्रेमाचा नमस्कार आणि सर्वांचे या ठिकाणी मनापासून स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय आजच्या या शेवटच्या मॅचला जी सुरुवात होताना आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. आणि आज सगळ्या संघांना मनापासून धन्यवाद. अगदी वेळेत सगळे सामने अगदी आपण पाहिले शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना पाहायला मिळाले. आणि तरी अगदी आपण पाहतोय की चारही सामने वेळेत संपन्न झालेले आहेत. खूप कौतुक करावं लागेल ते मात्र सगळ्या संघांचं. मग त्यामध्ये फैजल 11चं कौतुक करावं लागेल. जय बजरंग वैजापूर छत्रपती संभाजीनगर यांचे कौतुक करावं लागेल. आर्या 11 नाशिकचं कौतुक करावं लागेल. साई निर्माण श्रमिक मित्रमंडळ शिर्डी नाशिकचं कौतुक या ठिकाणी करावं लागेल. करावं लागणार आहे कौतुक. त्याचं कारण असं आहे आज तुम्ही खूप सारा वेळ वाचवलेला आहे. चला मॅच सुरू होईल. पाहूया. टॉस तर आर्या 11 नाशिक संघाने जिंकला. सुरुवातीलाच अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचं निमंत्रण दिले अमित तांबे याला. आणि आपल्याला पाहायचं आहे या मॅचमध्ये इथे आघाडीची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाज मार्कोती तयार आहे. किरण खुळे गोलंदाज मार्कोती तयार. क्षेत्ररक्षण या दरम्यान अगदी आपण पाहतोय सातत्याने बदलण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूपासून केला गेला होता. आणि पहिला चेंडू उजेष्टीच्या बार वाईट बॉल. खराब चेंडू आहे आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची एक रन. वाईट बॉलने मात्र डावाची सुरुवात झाली. धावसंख्येला सुरुवात झाली. यावेळेस अगदी आपण पाहिलं आहे मिडलला चेंडू जो खेळला आहे तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. निरोधक चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी जे होणार आहे. कारण मॅच खूप जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. गोलंदाज तयार. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेटचा मारा. चेंडू पोहोचते अमित तांबेच्या बॅटमधून सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू घेते सीमा रेषेचे धडक. चौकार आलाय एकदम कडक. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आता 5 या धावसंख्येवरती. 5 रन 5 वरती धावफलक आहे. गोलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय 100 बॉलचा इशारा पंचांचा पूर्णपणे तयारीमध्ये नव्हता. राजू पाटील अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणात बराचसा बदल करताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी आपण पाहतोय उंच हवे चेंडू क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. झेल सुटला. अमित तांबेला हे जीवनदान. कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे अमित तांबेला हे जीवनदान आहे.
आपण मागाशीच एक वाक्य सांगितलं, मराठीमध्ये एक म्हणे की आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणं. आता पायावरती कुऱ्हाड मारून घेतली की कुऱ्हाडीवरती आपला पाय मारलाय, दुखापत्र पायालाच होणार आहे. रनआउटची संधी होती ती सुद्धा गमवली. या दरम्यान अगदी आपण पाहिले रिवाजचा प्रयत्न, चेंडू हातातून सटकलाय, तिथे धावबाचा प्रयत्न असेल, चेंडूची फेकी थोडीशी अस्ताव्यस्त आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय इथे दाबले इकडे पुढे जाईल. 8 धावा धावपाल करते. साजिद आता पोहोचलाय. गोलंदाजमध्ये कॅप्टन किरण खुळेंना आपण पाहतोय 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत, 8 धावा खर्च करताना त्यांना आपण पाहिलेलं आहे. क्षेत्ररक्षणात परत एकदा बदल, सातत्याने हे बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 25 मिनिटाचा वेळ आहे, ही गोष्ट फक्त विसरू नका. आणि आर्या11चं एक रेकॉर्ड आहे, 23 मिनिटात 5 ओव्हर. यावेळेस साजीच्या बॅटमधून चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर, वाघांची दहाड, फोडलाय पहाड, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना अगदी आपण पाहतोय आक्रमण खूप जोरदार होताना पाहायला मिळाले. एक षटकार आलाय साजीच्या बॅटमधून आणि धावपरकरती धाव संख्या आहे तब्बल आता 14. 14 रन, 14 वरती धापलक. परत 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 एकदा आपण पाहतोय फाईन लेगला साजीच्या बॅटमधून सीमा रेषेच्या बाहेर चेंडू पोहोचलाय. चेंडू घेत सीमा रेषेची धडक, चौकार आलाय एकदम, परत एकदा कडक. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. षटक पहिलं संपलं. धाप्रकार धावसंख्या साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ सुरुवातीला फलंदाजी करत असताना बिनबाद 18 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. ऑनस्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय काही महिला वर्ग आपल्याला सकुटुंब सहपरिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या ज्या पाहायला मिळत आहेत, या सगळ्या महिला वर्गाचं मनापासून स्वागत आहे. महिलांसाठी स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था आहे, महिलांसाठी लकी ड्रॉ आहे आणि सूचना आपण सातत्याने करतोय की महिला कक्षाच्या समोर पुरुष वर्गाने कोणीही तिथं थांबू नका. आपण या सूचना प्रत्येक वेळेस करतोय. यावेळेस अगदी आपण पाहिलंय गोलंदाज जसा आला, चेंडू मात्र सरळ सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. अमित तांबेला जीवनदान मिळालं हे विसरून चालणार नाही आणि या जीवनदानाचा फायदा सातत्याने या ठिकाणी घ्यावाच लागतो ही अमितला माहिती आहे. धाप्रकार धावसंख्या 24 आहे. गोलंदाज मार्ग गोलंदाज दादाबाई शेखला आपण पाहतोय. परत एकदा दादाबाई तयार आहे. यावेळी चेंडू फायनलला खेळायचा प्रयत्न होता. चेंडू शरीर भेदक आपल्याला जो पाहायला मिळालाय, खूप जोरदार चेंडू शरीरावरती आदळलाय. धाव कुठल्या प्रकारची मिळणार नाही. दादाबाई शेखचं कौतुक करावं लागेल. राजू पाटे थोडीशी चर्चा करतोय दादाबाई शेख याच्या बरोबर. राजू पाटे अमित तांबे कित्येक वेळा आमने सामने आले, कित्येक वेळा एकमेकांना घेऊन खेळलेले आहेत, त्यामुळे एकमेकांची कमजोरी माहिती आहे. 24 वरती धापलक. परत एकदा फायनल खेळण्याचा प्रयत्न होता, अजून एक डॉट बॉल. 24 वरती धापलक, अजून एक तेरे. पहिल्या चेंडूवरती षटकार, पुढचे दोन्ही चेंडू आलेले डॉट.
आणि इथे समोरच्या बाजूला एक टप्पा खात चेंडू सीमारच्या वर फरार, 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. अमित तांबेला मिळालं जीवनदान. ज्या ज्यावेळेस मोठे फटके येणार त्या त्यावेळेस झुटलेला झेल विसरू शकत नाहीये. ती जी जखम आहे ना ती भरून निघत नाहीये. परत एकदा चेंडू पोचेल फाईन लेगला, सीमा रेषेच्या बाहेर आहे, 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. अमित तांबेच्या बॅट मधून हा लागोपाठचा दुसरा चौकार आलाय. धापलक वाढलाय 32 वरती. धापलक षटक क्रमांक दुसरं चालू असताना अमित तांबे आणि साजिद शेख ही जोडी मैदानाच्या आत. परत एकदा इथे अगदी आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्रक्षेत्राकडे तैनात आहे. चांगलं क्षेत्रक्षण होतं पाहायला मिळाले. त्या दरम्यान आलेली एक सिंगल षटकाची होईल समाप्ती. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जर अगदी आपण पाहिली तर ती असणार आहे बिनबाद 33 धावा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 2 षटकं संपलेली आहेत. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुरुवात खूप आक्रमक होताना पाहायला मिळाली. धापलकरती धावसंख्या बिनबाद 33 धावा. अमित आणि साजिद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज या मैदानावरती अगदी आपण पाहतोय उतरत असताना बराचसा मित्र परिवार ज्यावेळेस अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये उतरला असेल त्याच्या अगोदर घरून निघण्याच्या अगोदर अगदी आपण पाहतो बरेच जण आईवडिलांच्या चरणावरती नतमस्तक झाले असतील. काही जण साईबाबांच्या मंदिरासमोर जाऊन मुखदर्शन घेतलं असेल, मंदिरात जाऊन मध्ये दर्शन घेतलं असेल समाधीचं, कोणी कलशाचं दर्शन घेतलं असेल, कोणी कोईंचे आशीर्वाद घेतले असतील. आज बरेच जण परिक्रमा करून आलेले आहेत, फ्रेश झालेले आहेत, वर्षाची एनर्जी मिळाली. विश्वास आहे आणि त्याच विश्वासाच्या जोरावरती एक प्रकारची एनर्जी मिळली जाते. गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्गवती नितीन वरपे. रिवाचा प्रयत्न होता. पंचकडे हलकंसं अपील केलं जाते. आपल्यामध्ये उत्साह जबरदस्त आहे. आत्मविश्वासाचा अभाव या ठिकाणी पाहायला मिळालाय. भरोसा आणि विश्वास म्हणतो आपण हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं जातं की कहा जातं की भरोसा और आशीर्वाद कभी दिखाई नहीं देते. भरोसा और आशीर्वाद कभी दिखाई नहीं देते लेकिन उनमें असंभव को संभव बना देने की शक्ती होते. आणि ती शक्ती आहे ना, त्या शक्तीच्या जोरावरती प्रत्येकजण आपलं आपलं काम या ठिकाणी करताना पाहायला मिळते. धावाचा प्रयत्न आहे, डायरेक्टचा प्रयत्न होता. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये तिथे जवळपास. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक धाव. धापरेकर धावसंख्या 34. एफर्ट जबरदस्त लागले गेले होते. धाबाचा प्रयत्न निश्चितप्रमाणे इथं वाचला. खूप लांब होता, खूप लांब. फ्रेममध्ये पण आला नव्हता फलंदाज, इतक्या दूरवरती होता. वाचला गेलाय. यावेळेस उंची खूप मिळाली. स्वतः नितीन डाऊन द बॉल आणि साजिद शेखची विकेट. बॅटर परंतु तिथे परतावा लागेल. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मोठी विकेट आली साजिदच्या रूपाने. आज शिर्डी परिक्रमा होताना आपल्याला पाहायला मिळाली. आज बरेच जण साईबाबांच्या चरणावरती नतमस्तक होताना पाहायला मिळाले. आज बऱ्याच जणांच्या घरामध्ये सुद्धा अगदी आपण पाहतो की साईबाबांची जी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. काय जादू आहे त्या मूर्तीमध्ये. मी एक वाक्य नेहमी सांगत असतो समालोचन करत असताना की हजारो करोड रुपयाची संपत्ती असली, घरी 8-10 गाड्या असल्या, खूप सारे फ्लॅट असले, रो हाऊस बांधले गेले, म्हणजे तो सगळ्यात श्रीमंत आहे का?
10,000चा बेड पण झोपायला 150 रुपयाची चटई आहे. हे सुख नाही आहे. कि कहा जाता है कि मैं बहुत खुश नसीब हूं, मैं बहुत खुश नसीब हूं, मैं जी उस हिंदुस्तान में रहता हूं जिस हिंदुस्तान में किसी अमीर की चेहरे पे जो मुस्कुराहट नहीं ना, वो मुस्कुराहट मेरे शिर्डीवाले साईबाबा के चेहरे पर है. त्यांना पाहिलं की एनर्जीच येते हो. ते माझ्या शिर्डीवाले साईबाबा आहे. इथे शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू पोहोचला. क्षेत्ररक्षण चांगलं चाललंय. एक धाव आली आहे. एका धावसंख्येने धापलं पुढे जाऊन पोहोचेल. तो असेल आत्ता 35वा. निबाटर मैदानाच्या तुने विशाल निघोट येताना आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. गोलंदाज मार कधी गोलंदाज अगदी आपण पाहतोय नितीन वरपे. ज्यासाठी नितीनला आणलंय ना ती गोष्ट करताना पाहायला मिळाली. विकेट घेण्याचं काम मात्र त्याच्या माध्यमातून झाले. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय. पंचाकडे परत एकदा अपील केलं गेलं होतं. अपील तुम्ही 2 ठिकाणी करू शकता, एक मैदानात आणि एक कोर्टात. हे बरेचसे वकील पण येतात. मैदानातला अपील पंच भेटायला लावतात आणि कोर्टातलं न्यायाधीश. अपील करावं लागतं कुठली गोष्ट असो, अपील्याशिवाय पर्याय नाही. यावेळेस मिड विकेट. अमित तांब्याच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. वाघांची दाढ फोडलाय पहाड. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने मात्र या षटकाची सांगता झाली. धावपालकरती धावसंख्या 41. एक गड्याच्या मोबदल्यात 3 षटकं संपली. 3 ओव्हर संपले. 41. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. थँक्यू. आमचे मित्र आदरणीय रोशनी कंस्ट्रक्शनचे ओनर जाफरबाई यांच्या वतीने माझ्यासाठी 500 रुपयाचं रोख कॅश या ठिकाणी आलेलं आहे. जाफरबाईंना मी मनापासून धन्यवाद देईल. पलीकडच्या बाजूला बरेचसे वकील मंडळी आहेत. हे वाक्य आवर्जून सांगेल. आपण जे रोजचं जीवन जे जगतो ना, हे रोजचं जीवनमान जगत असताना एक गोष्ट तितकीच खरी आहे. आपण चुकल्यानंतर काय, समर्थ चुकल्यानंतर काय. ज्यावेळेस आपण स्वतः चुकतो ना त्यावेळेस आपण वकील असतो. आपण चुकलो ना आपण वकील असतो, पण दुसऱ्याचा चुकल्यावर आपण न्यायाधीश असतो. हा फरक आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. भूषण पाटील येईल गोलंदाज मार्कवरती. रोशनी कंस्ट्रक्शन आहे. खूप जाग्यांमध्ये अगदी आपण पाहतोय कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून बरंच काही विकलं जातं. 9.5 मिनिटं बाकी आहेत 2 षटकांसाठी. भूषण पाटील आलाय. बरंच काही विकत घेतलं जातं, बरंच काही दिलं पण जातं. पण जाफरबाई एकच गोष्ट आहे, तुम्ही ती खरेदी करू शकत नाही आणि विकू पण शकत नाही. बिग हिट, बिग हिट, बिग हिट. मिड विकेटला विशाल निगोटच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 रन. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापालक पाडलाय. धापरकर धावसंख्या 47 आहे. मिड विकेटला विशाल निगोटच्या बॅट मधून प्रेक्षक गॅलरीच्या पलीकडे हा मोठा फटका येताना पाहायला मिळालाय. जाफर भाई, दुनिया में बहुत सारे सौदे हमने देखे हैं. जाफर भाई, दुनिया में बहुत सारे सौदे हमने देखे, लेकिन एक सौदा नहीं देखना हमें. विकास भाऊची कमाल. धापरकरची धावसंख्या 47 वरती स्थिर है. कि दुनिया में बहुत सारे सौदे देखे हमने, लेकिन सुख बेचने वाला और दुख खरीदने वाला हमने कभी दुनिया में देखा नहीं है. सुख विकणारा आणि दुःख खरेदी करणारा माणूस जन्माला आलेला नाहीये. एक सिंगल येईल. सिंगल चेरुपाडी धापलक वाढेल. धापरकर धावसंख्या 48 आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. 48 लॉस ऑफ 1. जो जिंकेल तो सुपर 8ला, जो पराभूत होईल तो कॉलबॅकला. उद्या कोण येणार 14 तारखेला आणि 15 आणि 16 तारखेला कोण येणार ते ठरवणारा हा सामना आहे.
आर्या इलेव्हन, नाशिक की, साई निर्माण, श्रमिक मित्र मंडळ, शिर्डी नाशिक. यावेळेचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक राजू पाटे चेंडू पर्यंत पोहोचला. मोठी विकेट आली आहे. बॅटर अमित तांबे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अमित तांबेची विकेट आली. ज्या अमित तांबेने 29 धावसंख्यांची बहारदार खेळी केली, 15 चेंडू खेळला, 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅट मधून येताना पाहायला मिळाले. राजू पाटेने घेतलेला झेल, भूषण पाटील मिळालेलं यश, अमित तांबेची विकेट. आणि आता त्याच्या जागेवरती आला न्यू बॅटर शुभम गीते. आश्वी गाव, प्रॉपर गाव आश्वी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर, पुण्याला स्थायिक आहे. धानोरी पुणे. शुभम गीते चेंजअप पेस केला आणि या चेंजअप पेसचा शिकार ठरला तो अमित तांबे. भूषण परत येता तयार आहे. चेंजअप पेस तेच गोष्ट अगदी सातत्याने अगदी आपण पाहिली. कॅमेरामॅनने मग क्षणचित्र टिपली. 7S लाईव्हला धन्यवाद द्यावे लागतील. खूप सुंदर काम त्यांचं. यावेळेस अगदी आपण पाहिलंय चेंडू खेळला, तिथे झेल सुटला. एका झेलाचा परिणाम आम्ही पहिला पाहिला होता. दुसऱ्या झेलाचा परिणाम काय? झेल सुटला. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. पहिल्या दिवसामध्ये 7 झेल सुटले होते, एक रेकॉर्ड होतं. काल 4 झेल सुटले होते. आज पहिल्या दिवसाचं रेकॉर्ड मोडलं गेलं. आजच्या दिवस सुरू झाल्यापासून एकूण 8 झेल सुटले. 4 ओव्हर कंप्लीट, 2 बाद 49. एक झेल अगोदर सुटला होता, त्या झेलाचा परिणाम आम्ही पाहिला. अमित तांबे बरसला नाही, कोसळला होता. आणि अमित तांबे जसा तुटून पडला गेला जीवन झाल्यानंतर तिथे अमित तांबे बाजूनंतर शुभम गीते आला. शुभम गीतेला सुद्धा जीवनदान दिलं. पण त्याचा परिणाम काय होणार ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार. इस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक खराब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या रूपाने दापलकर धावसंख्या संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 53 धावा. तिथे भूषण पाटील याच्याकडून थोडीशी खराब कामगिरी झाली आणि चौकार आला. 4 रन. नितीन वरपे इथं फक्त डोक्याला हात लावताना पाहायला मिळाला. पश्चाताप. यावेळेस अगदी आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती असणार आहे. एक सिंगल आली. सिंगलची रुपये धापाला 54. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौपन्न धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 5वं षटक या दरम्यान अगदी आपण पाहतोय. यावेळेस विकेट. मिड विकेटला मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विशाल निगोडच्या बॅटमधून येतोय खडखडीत षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. विशाल निगोडच्या बॅटमधून आलेला दुसरा षटकार आहे. दापलकर धावसंख्या असेल ती आता 60 धावा. नितीन वरपे पहिलं षटक टाकलं
नितीन वरपेचा तिसरा चेंडू होता, विकेट आली होती. नितीन वरपे दुसऱ्या षटकासाठी आला, नितीन वरपेचा तिसरा चेंडू षटकार आला. स्ट्राईकला विशाल आहे, 14 धावसंख्येवरती नाबाद आहे. परत एकदा लाखोपतचा दुसरा षटकार चेरन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. प्रेक्षक गॅलरी तर आपण प्रेक्षक पाहतो, जे त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय की बराचसा मित्र परिवार खिडकीतून सुद्धा क्रिकेटचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅनची नजर पाकुटपर्यंत आहे, त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. यावेळी सगळं आपण पाहिलं, चेंडू सुंदर त्या खेळला जातोय. त्या दरम्यान एक धाव आली आहे, दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला. एकच धाव आली, एका धावसंख्येनंतर धापरकरची धावसंख्या असेल 67. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, धावफलक 67 आहे. परत एकदा आपण पाहिलं, जमिनीला समांतर फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक धाव तर आली आहे, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. थँक्यू. 35 सेकंद बाकी असताना 5वं षटक या ठिकाणी संपलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. आणि अगदी आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 धावा आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. आता शेवटच्या षटकासाठी कोण, मला वाटतं परत एकदा भूषण पाटीलला पाचारण केले. प्रशांत आयरे यांच्यातून एक बक्षीस या ठिकाणी जे आलेलं आहे. यावेळी सगळं आपण पाहतोय बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. प्रशांत आयरे यांच्यातून एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. विशाल निगोटच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 2100चं प्राइज आहे. खूप आक्रमण अडुसष्ट वरती धावफलक 2 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. 5 चेंडू या दरम्यान जे बाकी राहिले. स्ट्राईकला शुभम गीते लागते आपण पाहतोय. एक चौकार शुभम गीतेने खेळले. 5 चेंडूमध्ये 7 धावा आहेत. हे षटक अतिशय निर्णायक आहे. आणि इथे मोठी विकेट आली आहे. फलंदाज परतेल शुभम गीते. बॅटर आउट, आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. मोठी विकेट आली आहे. अगदी आपण पाहतोय परत एकदा लेग ब्रेकचाच मारा आपल्याला पाहायला मिळाला. असाच एक चेंडू अमित तांबेसाठी होता, तिथं अमित तांबेची विकेट आली. अगदी तसाच चेंडू परत एकदा टाकला. त्याच धर्तीवरती आपण पाहतोय राजू पाटे स्टेनच्या पाठीमागे झेल घेताना पाहिजे. दोन्ही झेल राजू पाटेचे आहेत. भूषण पाटीलला मिळालेलं यश आपल्याला पाहायला मिळालंय. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जो पोचताना आपल्याला पाहायला मिळणार आहे तो योगेश कानवडे. आता भाई शेख यांना आपण पाहतोय. पडेगाव श्रीरामपूरचा खेळाडू, त्याला आपण ऑनस्क्रीन पाहिलं. आता विशाल निगोट आणि योगेश कानवडे या दोघांना आपण पाहतोय. शेवटचे 4 चेंडू डावातले बाकी 68 धावा 3 गड्यांच्या मोबाईल्यात.
आणि इथे योगेश कानोडे सॅक्रिफाय करतोय, स्वतःला बलिदान दिलंय विशाल निगोटसाठी. बॅटर आउट, रन आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय तो असेल आता जुनेद पटेल. शेवटचे 3 चेंडू बाकी. जुनेद पटेल आणि विशाल निगोटी जोडी. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय सोडून दिलाय, परंतु रिव्ह्यू घेतलाय पाफिया. निर्णय काय होतोय? डिसिजन पेंडिंग आहे. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पाफिया संतोष भालेराव सर आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. निर्णय काय येतोय ते आपल्याला पाहिजे. फेअर डिलिव्हरी, त्यामुळे रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलेला आहे. सुरेही प्रकारचा येतो चेंडू आणि तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहिले मिळाले. 5 चेंडू टाकलेत, 5 चेंडूमध्ये 1 पण धाव नाहीये, +2. दोन विकेट पण आलेले आहेत. एक रनआउट आली, एक झेलबादची आली. आता आपल्याला एवढंच पाहिजे की इथे मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूवरती काय होणार आहे. खूप जोरदार आघात बोटावरती होताना आपल्याला पाहायला मिळालाय. पंच थोडीशी तपासणी करतायत. खेळाडूबद्दल चौकशी निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळाली. शेवटचा चेंडू या डावातला कौतुक करायला भूषण पाटील्स. 5 चेंडू डॉट आलेत आणि इथं अगदी आपण पाहतोय डीप थर्डमॅनला चेंडू पोहोचेल सरळ सीमा रेषेच्या बाहेर आणि मला वाटतं बिमर चेक केला जाईल. त्यामुळे आपण थोडा वेळ थांबणार आहोत. डिसिजन पेंडिंग आहे. निर्णय काय तो आपल्याला पाहिजे. निर्णय काय तो आपल्याला पाहिजे. डिसिजन पेंडिंग आहे अजून आणि फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे हा फक्त चौकाराचा असेल आणि चौकाराच्या रूपाने टोटल स्कोर 72. चौकार भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. या चौकाराच्या 4 गड्याच्या मोबदल्यात बनवल्यात आणि 73 धावांचं लक्ष त्यांनी इथे ठेवलेलं आहे. समोर फलंदाज डावखुऱ्या हाताचा उंचापुरा राजू पाटे. यस, लेंथ बॉल होता, सरळ बॅट चेंडूला खेळलाय ते लॉंग ऑनला 1 धाव तिथे येऊ शकते. फलकावरती खातं ओपन करेल राजू पाटे. विशाल निगोट, राजू पाटे खरं तर एकाच विभागातले दोन्ही संघ आहेत. नारायणगाव मंचर म्हणजे फार तर 10-12 किलोमीटरचं अंतर 2 गावांमध्ये. आता दोन्ही गावं जवळपास शहरं झालेली आहेत. मंचर नगर परिषदेचं रूपांतर झाले. नारायणगाव अजून ग्रामपंचायत आहे, पण ते कधी नगर परिषद होऊ शकतं. दोन्ही जवळ आहेत आणि एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे ओळखणारे दोन्ही खेळाडू आज एकमेकांच्या समोर उभे आहेत. समोर आता दत्ता निर्मळ सामोरं जाईल विशाल निगोटला. थोडं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करायचा आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक अजून स्क्वेअर लेगच्या बाजूला पाठवला जातोय. लॉंग ऑन तिथे तयार आहे आणि विशाल निगोट गोलंदाजी मार्कवरती. 38 सर्कलच्या बाहेर 2च क्षेत्ररक्षक आहेत.
कारण पॉवर प्ले सुरू आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर वळण घेतोय, मोठा वळणदार जाईल थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रन्स नाहीत. फलकावरती धावा अजून तिथेच आहे 1. पहिल्या चेंडूवरती राजू पाटेनं खातं खोललं होतं, तर दत्ता निर्मळला अजून एक चेंडूची वाट बघावी लागेल. विशाल निघोट सर्व संघ मालकांसाठी ऑल इंडिया ओपन आयकॉन स्पर्धे संघामध्ये समाविष्ट करण्याची अनुमती होती. यस, परत एकदा चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. लेग कटर अत्यंत प्रभावी. डाव्या हाताच्या गोलंदाजांची खासियत असते ती की ते त्यांचा एक नॅचरल स्विंग असतो. टप्पा पडल्यानंतर तो चेंडू आपोआप बाहेर जातो, त्यामुळं त्याचा एक ॲडव्हान्टेज मिळतोय विशाल निघोटला. परंतु ॲडव्हान्टेजपेक्षाही त्याचं कौशल्य तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळतंय. विशाल निघोट परत एकदा दत्ता निर्मळसाठी. यस यस, इथे बाहेर जाणारा चेंडू. शेवटच्या क्षणी बॅट आणली समोर, 1 धाव घेतली, खातं खोललं दत्ता निर्मळनं. या स्कूटीज बघू शकतो आपण, स्प्लेंडर बघू शकतो. संघ मालकांसाठी या सगळ्या गाड्या आहेत आणि या ट्रॉफीज ज्याचे खेळाडू वाट बघत आहेत. पहिली ट्रॉफी छत्रपती शिवाजी महाराज चषक, फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज, फोर्थ प्राइज, या सगळ्या 4ही ट्रॉफीज आहेत. आणि हा आमचा भव्य मंच आहे जिथून मान्यवर सामन्याचा आस्वाद घेत आहेत. सन्मान्य विराज भाऊ गोंदकर पाटील आणि प्रसाद भाऊ जगताप दोन्ही अतिथींचं आगमन, मनपूर्वक स्वागत. मैदानामध्ये चौकार, कड लागली आणि सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. आतली कड लागली बॅटची राजू पाटेच्या आणि तिथे गॅप होता. खरं तर यष्टीरक्षकाच्या उजव्या बगलेतून चेंडू निघून गेला आणि थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील 38 सर्कलच्या आतमध्येच होता. तिथे डीपमध्ये कुठलंही प्रोटेक्शन नव्हतं. पॉवर प्लेमध्ये तिथे प्रोटेक्शन असणंही शक्य नाही. यस, चांगला फटका इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. धावा 6. राजू पाटे ऑन फायर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. कनेक्शन अत्यंत सुंदर होतं. खरं तर त्याने गोफन फिरवली, हेलिकॉप्टर फटका खेळला होता. उजव्याच्या बाहेर चेंडू होता, खूप बाहेर होता, लांब होता शरीरापासून, पण कनेक्शन चांगलं. हवेमध्ये चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. 6 धावा. स्मार्ट क्लिक फोटोग्राफी कंपनीचे सन्मान्य विक्रांतजी आवारे आणि त्यांचा मोठा मित्र परिवार इथे उपस्थित आहेत. खरं तर या स्पर्धेची अत्यंत आकर्षक फोटोग्राफी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. आम्ही स्मार्ट क्लिकच्या सगळ्या कलाकारांचं स्वागत करतो. ही आमची छोटे बच्चे कंपनी आहेत. रात्रीचे जवळपास 10 वाजलेले आहेत आणि तरीसुद्धा सगळेजण मॅच बघण्यासाठी उपस्थित आहेत. आज माता भगिनींची संख्यासुद्धा मोठी आहे. उद्या अजून मोठ्या संख्येने या. तुमच्यासाठी स्पेशल स्कूटी आहे आणि फक्त स्कूटी मिळणार नाही. ज्या माता भगिनी इथे बघायला येणार आहे त्यांना लकी ड्रॉमधून फक्त स्कूटी मिळणार नाही, तर युवा शिर्डी ग्रामस्थांची जी शिवजयंतीची मिरवणूक असते त्यामध्ये खास महिलांसाठी बुलेट रॅली असते. तर या रॅलीमध्ये सर्वात पुढे राहण्याचा मान मिळणार आहे, फेटा मिळणार आहे, झेंडा मिळणार आहे. तर या सगळ्या उपलब्धी तुम्हाला मिळत आहेत. त्यामुळं महिलांनी मोठ्या संख्येने या, मॅच बघा आणि लकी ड्रॉ मध्ये या. वाईट चेंडू आहे, एक अतिरिक्त धाव फलक. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. वडिलांसहित लहान मुले मॅच बघायला आलेले आहेत. अलीकडे मोबाईल सोडत नाहीत लहान मुले. मात्र जशी शिर्डी प्रीमियर लीग सुरू झालेली आहेत, कदाचित घरच्यांना आग्रह करतात की आम्हाला मॅचला बघायला जायचंय. चांगले संकेत आहेत, चांगले बदल होत आहेत. 13 धावा फलकावरती. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर चेंडू आहे. अगोदर तो पुढे आला होता, पुन्हा थोडासा मागे गेला आणि त्यामुळे जो रीच आहे तो जरूर तयार झाला होता. तिथे दत्ता निर्मळ खेळू शकत नाही चेंडू. फलकावरती धावा 13 आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलेलं एव्हाना दुसरं सुरू झालेलं. अमित तांबेचं मात्र पहिला चेंडू वाईड घोषित केलेला आहे पंचांनी. तर वाईड
एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मिळणार आहे. त्याच्या रीच पेक्षा बाहेर आहे चेंडू आणि त्यामुळं तोच बॅट्समन रीच टू दी बॉल हा नियम सांगतो की फलंदाज जेवढा पुढे येतो त्याच्या गार्ड पासून जेवढा पुढे येतो त्याचा रीच तेवढा पुढे वाढतो आणि त्याच्याही पेक्षा बाहेर चेंडू असेल तर तो पंच वाईड घोषित करतात. 15 धावा षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. राजू पाटे आणि दत्ता निर्मळ ही जोडी मैदानामध्ये फलंदाजी करते. 15 धावा फलकावरती लागलेल्या 2 वाईड नंतर एक चांगला चेंडू आलेला आहे अमित तांबेकडून. तेजस्वी गामणे यांच्याकडून अर्धशतक फटकावणाऱ्या फलंदाजाला 1000 रुपयाचे कॅश प्राइज. यस 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 राजेश पाटे लेंथ बॉलला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावलंय. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. राजेश पाटे ॲज अ बॅट ॲज अ बॉल दोन्ही प्रकारामध्ये प्रचंड यशस्वी ठरलेला फलंदाज आहे. द ग्रेट फिनिशर. म्हणजे मी ज्यावेळेस 2011-12 किंवा त्याच्यानंतर 2015 पर्यंत तो जवळपास फिनिशर होता, पण अलीकडं त्याला चांगले दुमारे फुटलेले आहेत. तो सलामीला देखील येतो, तिथेही आश्वासक बॅटिंग करतो. प्रेक्षकांमध्ये देखील जबरदस्त क्रेज आहे. 10 वाजता प्रेक्षक ग्राउंडवरती आहेत आणि मोठ्या संख्येनं मोठ्या गर्दीनं ही क्रिकेटवरची प्रेम आहे, ही क्रिकेटची जादू आहे आणि त्यामुळेच खेचून आणले सगळ्या प्रेक्षकांना मैदानामध्ये. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर अत्यंत सुंदर उपक्रम त्यांनी इथे ॲट्रॅक्टिव्ह ग्राउंड तयार केलेला आहे आणि काय खेळाडू आणलेत संघ मालकांनी मैदानामध्ये. तुम्ही राजू पाटेला बघताय, समोर गोलंदाज आहे अमित तांबे, तोही तितकाच तगडा. माफ करा, संदेश तांबे असेल गोलंदाज. समोर राजू पाटे. फलकावरती धावा 21. राजू पाटे उजव्या इष्टीच्या बाहेर आहे, थोडासा लांब टाकला चेंडू. उजव्या इष्टीच्या फलंदाजांना डावखुऱ्या फलंदाजांना रोखायचं असेल तर एक ऑफ कटर पाहिजे, जो डाव्या हाताच्या फलंदाजासाठी लेग कटर असतो आणि उजव्या हाताचे गोलंदाज तो चांगला टाकू शकतात. अजूनही गॅलरी भरलेल्या आहेत, सगळ्या गॅलरीमध्ये प्रेक्षक आहेत. यस कव्हर्स मध्ये गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पाठमोरा, पाठलाग सुरू आहे, अखेर जिंकला. चेंडू अडवलाय. बॅरिगेट्स वरती क्षेत्ररक्षक जरी पोहोचला असेल तर चेंडू मात्र सीमारेषेच्या आतमध्येच होता. 2 धावा सेव्ड केलेल्या आहेत. 2 धावांबरोबर 23. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. राजेश पाटे आज चांगल्या फॉर्म मध्ये आहे, कनेक्शन देखील चांगलं मिळतंय. विशेषतः मगाशी जो ग्लान्स केला होता, खेळायचं नाहीये राजू पाटेला, तो शांत उभा आहे. त्यामुळे डेड बॉल पंच घोषित करतायत. 20व्या क्रमांकाचा नियम आहे क्रिकेटमध्ये, डेड बॉल, आणि खूप मोठा नियम आहे. यस जरूर फुल टॉस होता, कड बाहेरची आहे आणि थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे येऊ शकते. फलकावरती धावा पोहोचतील 24. विजयासाठी 6 षटकांमध्ये हव्यात 73 धावा. 12च्या सरासरीने जवळपास या धावा बनवायच्या होत्या आणि पहिल्या 11 चेंडूमध्ये 24 बनवलेले आहेत, तर सरासरीच्या जवळ आहेत. प्रेक्षकांना बघू शकता आपण, थंडी वाढलेली आहे. यस यस कडक. दत्ता निर्मळ फटका. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. एकदम क्लीन शॉट, एकदम चकाचक शॉट, एकदम निर्मळ शॉट. दत्ता निर्मळचा दिमागदार षटकार. तुम्ही बघितलं असेल, प्रेक्षकांवरती जरा कॅमेरा ठेवा.
प्रेक्षक खरं तर एकदम शांत आहेत, कुठल्याही प्रकारचा जल्लोष त्यांचा दिसत नाही. एकच क्षेत्ररक्षक प्रेक्षक फक्त हातवारे करतायत, इतर वेळेस खूप जल्लोष करतायत. मात्र थंडी सुरू आहे त्यामुळं प्रेक्षकसुद्धा जास्त एन्जॉय करत नाही आहेत. ते सुद्धा शांत हात बांधून मस्तपैकी मॅचचा आस्वाद घेत आहेत आणि थंडीचा कडाका किती मोठा आहे हे जाणवतोय प्रेक्षकांच्या देहबोलीतून. काही प्रेक्षकांच्या हात खिशामध्ये आहेत, काही प्रेक्षकांनी हात बांधलेले आहेत, तरीसुद्धा काही प्रेक्षक फक्त टी शर्ट घालूनच आलेले आहेत. त्यांना जाणवत असेल थंडीचा कडाका, पण क्रिकेटवरचं प्रेम आहे त्यामुळं बस आज थंडी वगैरे कुछ नाही, आज फक्त मॅच बघायची. 30 धावा, 2 षटकं संपलेली आहेत, 30 धावा फलकावर. आता घरच्यांना पण कळणार आहे तुम्ही कुठे गेलेला आहात. वाईट बॉल, चेंडू कुठे गेलाय ते बघा, सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. एवढा मोठा खर्च करणं परवडणार नाही. साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ शिर्डी नाशिक संघाला, आर्या 11 नाशिक विरुद्ध साई निर्माण श्रमिक मित्र मंडळ नाशिक शिर्डी, असे 2 संघ एकमेकांच्या समोर उभे राहिलेले आहेत. राजू पाटे 7 चेंडूमध्ये 20 वर, दत्ता निर्मळ 5 चेंडूमध्ये 8 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. काही एक्स्ट्रास त्यांना भरपूर मिळालेले आहेत आणि त्यामुळं 35 धावांची भागीदारी इथे स्टँड झालेली आहे. ओ हो, राजू पाटेला परतावं लागेल, पॉइंट्सला झेल आणि पहिला धक्का. विशाल निगोटनं पहिले यश मिळवलंय. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. जबरदस्त कॅच, स्क्वेअर लेग पंचांच्या ठीक समोर पकडलाय आणि राजू पाटे धोकादायक ठरू पाहणारा फलंदाज, तो त्याचा अडथळा दूर केलेला आहे विशाल निगोटनं. पहिलं यश मिळतंय, 35 धावसंख्येवरती पहिला धक्का. तर विजयासाठी अजून 38 धावा, 23 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता इथून पुढे जिंकण्यासाठी. पहिल्या 2 षटकांमध्येच मोठी झेप घेतलेली आहे. खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये 30 धावा, या षटकामध्ये पहिल्याच चेंडूवरती 5 धावा. त्यानंतर विकेट जरूर काढली विशाल निगोटनं, परंतु सीमित धावांमध्ये षटक रोखण्याची जबाबदारी विशाल निगोटवरती असणार आहे. नवीन फलंदाज, एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज बाद होईल तर दुसरा डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये. हेमंत मोरे दिशा दिली चेंडूला, नाही पहिल्या प्रयत्नात हातात नाही आला चेंडू. तिथे तुम्ही एवढं चपळ पाहिजे की विद्युल्लतेच्या वेगानं चेंडूवरती पोहोचायचंय, एका हातात पकडायचं आणि पटकन फेकायचंय, तर विकेट मिळण्याची शक्यता असते. चपळाई खूप महत्वाची असते. 38 धावा, 1 बाद 36. आर्या 11 नाशिक, अर्ध्या धावा फलकावरती लागलेल्या आहेत. अर्धी षटकं अजून संपलेली नाहीत. ते 4 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत आणि ते ॲडव्हान्टेज निश्चित आहे. सुरुवात चांगली झाल्यामुळे थोडासा जो प्रेशर आहे ना तो कमी झालेला आहे आर्या 11 नाशिक संघासमोर. पण मागच्या चेंडूवरती जी विकेट मिळाली राजू पाटेची, ते बघता बॅलन्समध्ये मॅच आहे. विशाल निगोट फलंदाज, विशाल निगोटच्या समोर दत्ता निर्मळ. मागच्या षटकातला शेवटचा चेंडू दत्तानं सीमारेषेच्या बाहेर भिरकावला होता. यस, स्क्वेअर कट करायचा प्रयत्न होता, आतली कट लागली, बॅकफूट पॉइंट तिथे पोहोचलाय. 1च धाव आहे. विशाल निगोट पहिला चेंडू प्रचंड खराब होता. खरं तर अशा प्रकारचे चेंडू टाकण्याची अनुमतीच नाही आहे गोलंदाजा. तुम्ही ही चूक कराल तर त्या चुकीपासून सुधार करणं किंवा त्याचं चुकीचं परिमार्जन करणं, ती चूक भरून काढणं हे खूप कठीण आहे. याची जाणीव निश्चित प्रकारे विशाल निगोटला आहे. त्यामुळेच पुढच्या 3 चेंडूंमध्ये तो अत्यंत प्रभावी दिसलेला आहे. विकेटही काढली, धावा देखील रोखलेल्या आहेत. परत एकदा विशाल निगोट, रिव्हर्स खेळायचं आहे, कनेक्शन नाही आहे, निर्धाव, धावा मिळत नाही. फलकावरती 37.
आणि आमच्या कॅमेरामॅननी ठरवलेलं आहे की इथे आलेला प्रत्येक प्रेक्षक स्क्रीनवरती आणायचा आहे, जेणेकरून घरच्यांना पण दिसेल टी व्हीवरती. मस्त मनमौजी प्रेक्षक आहेत. क्रिकेट सगळ्यांना वेळ लावतो. ओ हो, चूक झाली होती पण दुरुस्त केलेली आहे, धावा मिळणार नाहीत. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक अडवतोय, क्षेत्ररक्षकाकडून निसटलेला चेंडू आणि बरोबर पुन्हा निर्धाव चेंडू आहे. लागोपाठचे 2 बॉल डॉट. निर्धाव चेंडू इथे अत्यंत महत्वाचे आहेत. खरं तर 37 धावा फलकावरती आहेत. अजून 36 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 25. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी विशाल निगोटची. कव्हर्समध्ये चेंडू असेल, एक्स्ट्रा कव्हर तिथे पोहोचेल. एकाच धावेची शक्यता आहे. दुसरी धाव रिस्क ठरू शकली असती, मात्र दोघांनी ठरवलं की नको आणि षटक संपलेले. 3 षटकांचा खेळ संपला. 38 धावा. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती 5 अतिरिक्त येऊन देखील 8 धावांचं षटक राहिलेलं आहे विशाल निगोटचं. जबरदस्त कमबॅक आहे षटकामधून विशाल निगोटद्वारा. तर षटक संपलेली आहेत. अनेक लहान मुलं, अनेक किशोरवयीन मुलं, अनेक कुमार, अनेक युवक इथे मॅच बघायला उपस्थित आहेत. सगळा वयोगट तुम्हाला दिसेल तिथे. 1 ते 6 दिसेल, त्याच्यानंतर 6 ते 10 दिसेल, 10 ते 15 दिसेल, 15 ते 20 दिसेल, 20 ते 25 दिसेल, 25 ते 30 दिसेल, 30 ते 35 दिसेल. कॅमेरामन पण हुशार आहे, बरोबर त्यांनी वयोमानानुसार त्यांच्यावरती कॅमेरे फिरवलेले आहेत आणि मस्त आनंद घेताना हे सगळे प्रेक्षक. काही मोबाईलमध्ये गुंग आहेत. कदाचित मला वाटतं एशिया कपची इंडिया विरुद्ध एक मॅच सुरू आहे. एशिया कप वर्ल्ड कप पाकिस्तान विरुद्ध उद्या मॅच आहे. वाह, बघा प्रेक्षक काजू घेऊन आलेले आहेत मस्तपैकी. तर जाऊया मैदानामध्ये. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आर्या 11 नाशिक. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 3 षटकं शिल्लक आहेत. निर्णायक षटकं. अर्धा खेळ संपलेला आहे. जवळपास अर्ध्या पूर्ण झाल्यात, अर्ध्या बनवायच्यात. रिव्हर्स खेळायचंय, प्रयत्न फसला. पुन्हा निर्धाव चेंडू. अमित तांबे हा मिस्ट्री बॉलर आहे. अमित तांबे मिस्ट्री बॉलर आहे, कारण तो एकाच स्टाईलमध्ये, एकाच ॲक्शनमध्ये, एकाच स्टान्समध्ये तो सगळे भरपूर चेंडू टाकू शकतो. तो मुळात लेग स्पिनर आहे, पण तो फ्लिपर टाकतो, रॉंग वन टाकतो, तो आर्मर टाकतो. बस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला टॉप स्पिन नाही करता येणार. यस, कडक कडक उंच उंच टोलायच्या. सुंदर फटका. फलंदाजाचा पलटवार, गोलंदाजाला केलं गार. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हेमंत मोरेला कनेक्शन मिळालंय. 8 धावा वैयक्तिक हेमंत मोरे. 6 चेंडूंचा सामना केलेला आहे. 44 एक बाद 44 विजयाचं समीकरण. 16 चेंडू 29. पुन्हा एकदा घनघोर संघर्ष, घनघोर युद्ध. धुम्मस चक्री मैदानामध्ये, युद्ध सदृश परिस्थिती मैदानामध्ये. वार केले जात आहेत, पलटवार केले जात आहेत, घात करण्याचा प्रयत्न केला जातो, तर प्रतिघातासाठी देखील पुढचा संघ तयारच आहे. युद्धाच्या बातम्या ऐकणं सुरस आणि रम्य असतं, परंतु प्रत्यक्षात किती भयानक असतं युद्ध याची जाणीव निश्चित प्रकारे आपल्याला झालेली असेल. 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू आहे. अमित तांबे मैदानामध्ये गोलंदाज, तर फलंदाज दत्ता निर्मळ. 6 चेंडूमध्ये 9 धावा. हेमंत मोरे 7 चेंडूमध्ये 9 धावा. दोघांचा स्ट्राईक रेट चांगला आहे, जवळपास 150च्या स्ट्राईक रेटनी खेळतायत दोघं आणि पुरेसा आहे विजयासाठी. 15 चेंडू 28 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं बदल करायचा आहे. इकडचा क्षेत्ररक्षक तिकडं, तिकडचा इकडं,
लॉंग ऑन लॉंग ऑफ वाईडिश मिड ऑफ या जागा बदलल्यात. हो फटका शेवटच्या क्षणी बदलायचा प्रयत्न केला मात्र कनेक्शन मिळालं नाही. यष्टिरक्षक देखील थोडासा गोंधळला तिथे भांबावला तो. धावा 1 प्राप्त होणार आहे. 4 चेंडू शिल्लक 4 मिनिटं शिल्लक आहेत आणि हे षटक मला वाटतं अजून एक षटक आहे कारण चौथं षटक आहे. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटामध्ये 5 षटकं टाकायची. नाही टाकू शकलात तर रिस्ट्रिक्शन आहे. जिथे वेळ संपेल ते षटक संपल्यानंतर लगेचच रिस्ट्रिक्शन सुरू होणार आहे. उंच फटका स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सोपा कॅच आणि हेमंत मोरे बाद दुसरा धक्का. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. गेम स्लो डाऊन करण्यात यश प्राप्त झालेलं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये जो वेग पकडला होता धावांचा विशाल निघोट अमित तांबे या दोघांनी तो वेग थांबवलेला आहे मंदावलेला आहे वेग. आणि हेच महत्त्वाचं असतं. ज्यावेळेस भारताचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फायनल खेळत होता महिलांचा संघ डी.वाय. पाटील स्टेडियम मुंबईमध्ये त्याच्या आदल्या रात्री सचिन तेंडुलकर यांनी हरमनप्रीत कौरला फोन केला आणि तिला सांगितलं की मला तुझ्या सगळ्या खेळाडूंबरोबर बोलायचे. आणि मग तिने तो कॉल सगळ्यांमध्ये सगळ्यांना ऐकवला. तर तेंडुलकरने त्यांना एक सल्ला दिला होता की ज्या वेळेस गेम खूप वेगवान सुरू आहे स्पीडमध्ये गेम चालू आहे त्यावेळेस तुम्ही स्लो डाऊन करा स्पीड कमी करा. कारण स्पीडमध्ये काय होतं की आपण काय करतोय त्याचं भान राहत नाही म्हणून स्लो डाऊन करा. त्याचा फायदा झाला. भारतीय संघानं एक नवा अध्याय लिहिला आणि महिलांनी सुद्धा वर्ल्ड कप जिंकला. षटक संपले. 4 षटकांचा खेळ संपला. 46 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आर्या 11 नाशिक. आता केवळ सचिन तेंडुलकरनं सल्ला दिला होता का भारतीय महिलांना तर अजून एक सल्ला दिला होता तो म्हणजे भारतीय महिला संघाचे कोच शंतनू सुगवे अमोल मुजुमदार. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. अमोल मुजुमदार जे भारतीय महिला संघाचे कोच होते त्यांनी फळ्यावरती एक वाक्य लिहून ठेवलं होतं त्या बोर्डवरती ड्रेसिंग रूमच्या आणि तिथे लिहिलं होतं की दक्षिण आफ्रिकेच्या धावांपेक्षा तुम्हाला फक्त 1 धाव जास्त बनवायची. चांगला चेंडू असेल निर्धाव जातोय. षटक सुरू झालेलं आहे. 5वं फलकावरती धावा 46 2 गडी बाद. आर्या 11 नाशिक थोडासा बॅक फूट वरती टीम दिसते मात्र पुन्हा एकदा कधी आघाडी घेतली जाऊ शकते आर्या 11 कडून. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हो उंच पुन्हा एकदा टोले जंग आणि 6 धावांचा झटका. फलंदाजाचा शानदार फटका. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. दत्ता दत्त म्हणून उभा राहिलेला आहे. आपल्याकडे मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे दत्त म्हणून उभा राहणे. दत्त म्हणून उभा राहणे म्हणजे काय वेळीस मदतीला धावून येणं आणि दत्ता इथे दत्त म्हणून उभा राहिलेला आहे. 52 धावा 2 गडी बाद 10 चेंडू 21 अशी स्थिती इथे. हो हुक अप्रतिम नटराज स्टाईल मध्ये चेंडू लॉंग लेग सीमारेषा पार. धावा 4. नो बॉल 5 धावा मिळतील. हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची 1 रन. काय शॉट खेळलेला आहे. हुक केलं चेंडूला दिशा दिली. फुल टॉस होता कमरेच्या उंचीच्या वर होता हा चेंडू आणि तुम्ही बघत असाल परत एकदा. यस काय सुंदर फटका आहे. अफलातून एक्झिक्युशन. चेंडूच्या गतीचा वापर केला जो थोडासा खाली येत होता मात्र त्याला अगदी सुंदर टायमिंग पकडत उचललं
आणि 4 वसूल केलेत. 5 धावा मिळत आहेत. 57 धावा फलकावरती. वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे. षटक संपल्यानंतर रिस्ट्रिक्शन सुरू होईल. उंच उंच फसलेला फटका. मिड विकेट डाऊन द बॉल आणि नो बॉल होता. फ्री हिट होता. धाव मिळण्याची शक्यता नाहीये. 2 धावा पूर्ण होतील दत्ता निर्मळला. अवतार उदंड होती सवेची लया जाती, तैसे नव्हे श्रीदत्त मूर्ती नाश कल्पांती नव्हेची. दत्ता इतका सहज बाद होणाऱ्यातला नाहीये. 59 2 बाद 59. दत्ता निर्मळ स्ट्राईक एंड वरती. विजयाचं समीकरण 9 चेंडू 14. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. परत एकदा दत्ता हवाई फायर करतोय. एअर स्ट्राईक आणि 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. काय फटकेबाजी. सुरुवातीला शांत असलेला दत्ता, मात्र त्याच्या मनात किती वादळ होती त्याचा परिणाम इथे दिसतोय. आणि ते वादळ घोंगावत आले, रोरावत आले. गोलंदाजी उद्ध्वस्त करून टाकलेली आहे. 65 2 बाद 65. परत एकदा दत्ताने ठरवलंय सामना संपवायचा आहे. वन्स अगेन दत्ता फेकून देतोय. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. खेळपट्टी आज रणांगण. हातात बॅट, डोळ्यात धग. 1 चेंडू 1 संधी पलटवायचा सामन्याचा डाव सगळा. आज दत्ता निर्मळ. सफाईदार फलंदाजी दत्ताची, ताबडतोड फलंदाजी दत्ताची. मॅचला आणले जवळ. फक्त 2 धावांची गरज. आर्या 11 नाशिकला. 7 चेंडू शिल्लक आहेत. तो आला, त्यानं पाहिलं, नंतर आपण त्याला बघत होतो. फटक्यांचं चांदणं शिंपित गेला. आज सगळं स्टेडियम त्यामध्ये न्हावून गेलं. दत्ता निर्मळ. यास मोठा फटका पाहिजे होता दत्ताला. 1 धाव मिळते. स्कोर लेवल मध्ये आणतोय दत्ता. पुढच्या षटकाची सुरुवात करेल दत्ता. तर फक्त 1 धावेची गरज आहे. 72 धावा स्कोअर लेवल मध्ये आलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि फक्त 1 धावेची गरज टीमला सुपर 8 मध्ये घेऊन जाण्यासाठी. तर दत्ता जर 1 धाव पूर्ण करू शकला किंवा आर्या नाशिक पूर्ण करू शकले तर शाही निर्माण श्रमिक मित्र मंडळ नाशिक शिर्डी संघाला कॉल बॅक मध्ये उद्या परत यावं लागेल. कौतुक करेल मी प्रेक्षकांचं. विशेष म्हणजे त्या वडिलांचं जे आपल्या मुलांना घेऊन इथं आलेले आहेत. मोबाईल कडून मैदानाकडे मुलांनी आलं पाहिजे. आणि याच बरोबर दत्ताचा हा विजयी फटका. षटकार. दत्ता दत्ता दत्ता.